नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. ताथवडेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शांतता रॅली. ताथवडेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सायंकाळी 5 वाजता शांततापूर्ण निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली नृसिंह चौकातून सुरू होऊन डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाप्त होईल. पीडितेला न्याय, जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नागरिक, महिला, युवक आणि सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. मोशी दुर्घटना प्रकरणी उपअग्निशमन अधिकारी निलंबित. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उपअग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासकीय निष्काळजीपणा, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बांधकामातील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. सोन्या चांदीच्या भावात घसरण. आज सोने आणि चांदीच्या दरात घट झालेली पाहायला मिळत असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 600 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 560 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात 1000 रुपये प्रति किलो घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,100 रुपये, 22 कॅरेटचा 1,31,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,21,000 रुपये प्रति किलो इतका आहे. HSRP नंबर प्लेट नसलेल्या 844 वाहनांवर कारवाई. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने HSRP नसलेल्या वाहनांवर विशेष मोहीम राबवत 27 दिवसात 844 वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 8,44,000चा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 1,77,000चा दंड तात्काळ वसूल करण्यात आलाय. नियमांचे पालन करून तातडीने HSRP नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन RTOने केले आहे. ERTS प्रकल्पाला गती. महापालिकेची प्रशासकीय कार्यवाही सुरू. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने ERTS म्हणजेच इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होऊन वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात प्रथमच साहित्यरत्न दौड. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 7 दिवसीय विचार प्रबोधन पर्व 2026 आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच 2 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न दौड तर 29 ते 31 जुलै दरम्यान महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहे. या उपक्रमांद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकता, आरोग्य, जनजागृती आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा उद्देश आहे. पिंपरीत गायीची चोरी. पिंपरी गावातील गोकुळनगर परिसरातून पहाटे गायीची चोरी झाल्याची घटना उघडीस आली आहे. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पिंपरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून CCTVच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.